मागील व्हिडिओमध्ये आपण त्वचा संस्था हा फुल टॉपिक अभ्यासला आहे. त्यानंतर पार्ट 1चे MCQs घेतले आहेत. त्यानंतर आता हे पार्ट 2चे MCQs आहे. हे MCQs तुम्हाला जिल्हा परिषद, त्यानंतर आरोग्य विभाग भरती, नगर परिषद, महानगरपालिका या सर्वांसाठी खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. त्वचा संस्था. प्रश्न क्रमांक 21. त्वचेचे सरासरी क्षेत्रफळ प्रौढ व्यक्तीत किती असते? तर याचं उत्तर आहे 1.5 to 2 मीटर. त्यानंतर बघा 22. त्वचेतील मृत पेशींची थर कोणत्या भागात असतो? तर याचं उत्तर आहे एपिडर्मिस. प्रश्न क्रमांक 23. त्वचेतील स्पर्श, वेदना, उष्णतेची जाणीव कोणामुळे होते? तर याचं उत्तर बघा नसाचे तंतू. प्रश्न क्रमांक 24. घामाचे मुख्य घटक कोणते असतात? तर याचं उत्तर आहे पाणी व क्षार. प्रश्न क्रमांक 25. शरीरातील उष्णता बाहेर टाकण्याचे कार्य कोण करते? तर याचं उत्तर आहे बघा त्वचा. प्रश्न क्रमांक 26. सूर्यप्रकाशाच्या प्रभावामुळे त्वचेचे कोणते विटॅमिन तयार होते? तर याचं उत्तर आहे बघा व्हिटॅमिन डी. प्रश्न क्रमांक 27. त्वचेतील केसांची वाढ कोणत्या रचनेतून होते? तर याचं उत्तर आहे हेअर फॉलिकल. प्रश्न क्रमांक 28. नखे मुख्यतः कोणत्या पदार्थापासून बनलेली असतात? तर याचं उत्तर आहे केराटिन. प्रश्न क्रमांक 29. त्वचेतील रक्तवाहिन्यांचे मुख्य कार्य काय आहे? तर याचं उत्तर बघा तापमान नियंत्रण. प्रश्न क्रमांक 30. त्वचेतील त्रेल ग्रंथीचे मुख्य कार्य काय आहे? तर याचं उत्तर आहे त्वचा मऊ ठेवणे. प्रश्न क्रमांक 31. त्वचेतील चरबीचे कोणते कार्य करते? तर याचं उत्तर आहे बघा संरक्षण व उष्णता राखणे. प्रश्न क्रमांक 32. त्वचेच्या जखमा भरून येण्याची प्रक्रिया कोणत्या थरात जास्त होते? याचं उत्तर आहे डर्मिस. प्रश्न क्रमांक 33. त्वचेतील संवेदनासाठी कोणती रचना महत्त्वाची आहे? त्याचं उत्तर आहे नर्व्हस एंडिंग्स. प्रश्न क्रमांक 34. त्वचेचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी काय आवश्यक आहे? याचं उत्तर आहे वरील सर्व. स्वच्छता, संतुलित आहार, सूर्यप्रकाश. प्रश्न क्रमांक 35. त्वचेच्या कोणत्या भागात रक्तवाहिन्या नसतात? याचं उत्तर आहे एपिडर्मिस. प्रश्न क्रमांक 36. शरीरातील पाणी कमी झाल्यास त्वचेवर काय परिणाम दिसतो? याचं उत्तर आहे त्वचा कोरडी होते. प्रश्न क्रमांक 37. त्वचेचे मुख्य संरक्षण कोणत्या घटकामुळे होते? याचं उत्तर आहे केराटिन. प्रश्न क्रमांक 38. त्वचेचा रंग गडद होण्याचे कारण काय? ह्याचं उत्तर आहे मेलानिन वाढणे. प्रश्न क्रमांक 39. त्वचेतील घामग्रंथी कोणत्या प्रक्रियेत मदत करतात? तर याचं उत्तर आहे उत्सर्जन. प्रश्न क्रमांक 40. त्वचेचे आरोग्य टिकवण्यासाठी कोणती सवय आवश्यक आहे? तर याचं उत्तर आहे वरील सर्व. स्वच्छता, संतुलित आहार, नियमित आंघोळ. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.